नमस्कार मित्रांनो, आर्या अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती 2024 पद शिपाई व लिपिक अतिसंभाव्य प्रश्नपत्रिका संचामध्ये सादर करणार आहोत, जे की परीक्षेला वारंवार हेच प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे. तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. प्रश्न पहिला, पहिली बौद्ध परिषदेचे ठिकाण कोणते आहे? पहिल्या बौद्ध परिषदेचे ठिकाण कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे राजगृह, हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, वेरूळच्या लेण्यापैकी डॅडॅशे जगप्रसिद्ध आहे. वेरूळच्या लेण्यापैकी डॅडॅशे जगप्रसिद्ध आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे कैलास मंदिर, हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, वेदांना डॅडॅश असे म्हणतात. वेदांना डॅडॅश असेही म्हणतात. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे श्रुती, हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, माल्टा कोणत्या समुद्रात वसलेले आहे? माल्टा कोणत्या समुद्रात वसलेले आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे भूमध्य समुद्रामध्ये माल्टा हे ठिकाण आहे, हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, गौतम बुद्ध या गणराज्यातील होते. गौतम बुद्ध डॅडॅशच्या गणराज्यातील होते. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे शाक्य, हे आपलं शाक्य या गणराज्यातील होते, हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, खालीलपैकी समुद्र सपाटीपासून सर्वात जास्त उंचीवर वसलेले शहर कोणते आहे? खालीलपैकी समुद्र सपाटीपासून सर्वात जास्त उंचीवर वसलेले शहर कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे बेंगळूर, हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, सातवाहन घराण्याचा संस्थापक कोण होता? सातवाहन घराण्याचा संस्थापक कोण होता? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे सिमुक, हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, कोणत्या खंडाचा जास्तीत जास्त भाग वनाखाली आहे? कोणत्या खंडांचा जास्तीत जास्त भाग वनाखाली आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे दक्षिण अमेरिका, हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, भारतीय मूर्तिकलेचा विकास डॅडॅश काळात झालेला आहे. भारतीय मूर्तिकलेचा विकास डॅडॅशच्या काळात झालेला आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे मौर्य, हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, काश्मीर खोऱ्यात कोणती मृदा आढळते? काश्मीर खोऱ्यात कोणती मृदा आढळते? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे पीठ, हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, दिल्लीचा पहिला सुलतान म्हणून कोणास ओळखले जाते? दिल्लीचा पहिला सुलतान म्हणून कोणास ओळखले जाते? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे अल्तमश, हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, भूमध्य सागरी हवामान प्रदेशाचे वैशिष्ट्य कोणते आहे? भूमध्य सागरी हवामान प्रदेशाचे वैशिष्ट्य कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे फळे व फुले, हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, तुरटी कशासाठी वापरली जाते? तुरटी कशासाठी वापरली जाते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे रक्तप्रवाह थांबविण्यासाठी तुरटीचा वापर केला जातो, हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, सरदार सरोवर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? सरदार सरोवर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे नर्मदा, हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, जगातील सर्वात तरुण पर्वत कोणता आहे? जगातील सर्वात तरुण पर्वत कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे हिमालय हा जगातील सर्वात तरुण पर्वत आहे, हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, शेळ्याच्या जंतूचा शोध कोणी लावलेला आहे? शेळ्याच्या जंतूचा शोध कोणी लावलेला आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे कॉक, हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, भारतातील सर्वात जास्त लांबीचे धरण कोणते आहे? भारतातील सर्वात जास्त लांबीचे धरण कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे हिराकुंड, हे भारतातील सर्वात लांबीचे धरण आहे, हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, भारतातील सर्वात मोठा धबधबा कोणत्या नदीवर आहे? भारतातील सर्वात मोठा धबधबा कोणत्या नदीवर आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे शेरावती, हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, पाण्यात हायड्रोजन आणि ऑक्सिजनचे प्रमाण किती असते? पाण्यात हायड्रोजन आणि ऑक्सिजनचे प्रमाण किती टक्के असते? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 1:8, हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, भगतसिंग
सुखदेव यांना कोणत्या दिवशी फाशी देण्यात आलेली आहे? भगतसिंग, राजगुरू व सुखदेव यांना कोणत्या दिवशी फाशी देण्यात आलेली आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 22 मार्च 1931 रोजी यांना फाशी देण्यात आलेली आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, आपल्या मेंदूतील चेतापेशीची संख्या किती असते? आपल्या मेंदूतील चेतापेशीची संख्या किती असते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 10,000 दशलक्ष. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, प्रत्येक गुणसूत्र डॅडॅसपासून बनलेले असते. प्रत्येक गुणसूत्र डॅडॅसपासून बनलेले असते. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे DNA. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, हरिजन सेवक संघ 1932 मध्ये कोणी स्थापन केलेला आहे? हरिजन सेवक संघ 1932 मध्ये कोणी स्थापन केलेला आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे महात्मा गांधी. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, त्वचेचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला डॅडॅस म्हणतात. त्वचेचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला डॅडॅस म्हणतात. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे डर्मेटॉलॉजी. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर कोण होते? स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर कोण होते? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे सी राजगोपालाचारी. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, जीवाणूचा जनक असे कोणाला संबोधले जाते? जीवाणूचा जनक असे कोणास संबोधले जाते? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे लेव्हनहुक. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, चाणक्याचे दुसरे नाव काय होते? चाणक्याचे दुसरे नाव काय होते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे कौटिल्य हे चाणक्याचे दुसरे नाव होते. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, किसान सभेचे पहिले अधिवेशन कोठे व कधी भरले होते? किसान सभेचे पहिले अधिवेशन कोठे व कधी भरले होते? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे टिटवाळा 1945 किसानचे पहिले अधिवेशन भरलेले होते. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, तापी नदीवरील उकाई प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? तापी नदीवर उकाई प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे गुजरात राज्यामध्ये उकाई प्रकल्प आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, स्कर्वी हा रोग जीवनसत्व अभावी होतो. स्कर्वी हा रोग या जीवनसत्व अभावी होतो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे व्हिटॅमिन सी. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, हवेचा दाब मोजण्यासाठी हे उपकरण वापरतात. हवेचा दाब मोजण्यासाठी हे उपकरण वापरतात. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे बॅरोमीटर. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, स्वराज्याची पहिली राजधानी कोणती होती? स्वराज्याची पहिली राजधानी कोणती होती? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे राजगड. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, अरवली पर्वतात कोणते थंड हवेचे ठिकाण आहे? अरवली पर्वतात कोणते थंड हवेचे ठिकाण आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे माउंट आबू. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, कोणत्या महसूल पद्धतीत शेतकरी जमीन मालक बनले? कोणत्या महसूल पद्धतीत शेतकरी जमीन मालक बनलेले आहेत? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे रयतवारी पद्धत. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, ताजमहल कोणत्या नदीच्या काठावर आहे? ताजमहल कोणत्या नदीच्या काठावर आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे यमुना नदीच्या काठावर ताजमहल आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, सिंधू नदीची भारतातील लांबी किती आहे? सिंधू नदीची भारतातील लांबी किती किलोमीटर आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 709 किलोमीटर आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, इंदिरा गांधी यांच्या समाधीस्थळाचे नाव काय आहे? इंदिरा गांधी यांच्या समाधीस्थळाचे नाव काय आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे शक्तीस्थळ हे इंदिरा गांधी यांच्या समाधीस्थळाचे नाव आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, चिनूक वारे कोणत्या देशात वाहतात? चिनूक वारे कोणत्या देशामध्ये वाहतात? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे अमेरिका. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, महाराष्ट्रात पांडव लेण्या कोणत्या जिल्ह्यात आहे? महाराष्ट्रात पांडव लेण्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?
ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे नाशिक जिल्ह्यामध्ये पांडव लेण्या आहेत. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. असे होते मित्रांनो आपले 40 प्रश्न अत्यंत महत्त्वाचे, वारंवार परीक्षेला रिपीट होणारे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.